तर तिकडे नवी दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयामध्ये नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या हस्ते ध्वजवंदन आज करण्यात आलं। शिवाय ओम बिर्ला आणि प्रल्हाद जोशी यांनी सुद्धा ध्वजवंदन केलेलं आहे। लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ध्वजवंदन केलं। तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ध्वजवंदन केलं। तर पाटण्यामध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राष्ट्र प्रथम हा उपक्रम राबवला जातो आहे आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या संस्थेकडनं या उपक्रमाची नोंद घेतली गेलेली आहे। या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांचं कवायत संचलन होत आहे। देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन केलं जात आहे। 2 कोटींहून अधिक विद्यार्थी आणि 7 लाख शिक्षक यांनी यात सहभाग घेतला। पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। कल्याणमधला पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ कल्याणमधल्या शैलजा डान्स बार मधला आहे। डान्स बारमध्ये वरिष्ठ पोलिसांसाठी पैशांचं कलेक्शन करणारा पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरी हा एका महिलेसोबत बारमध्ये अश्लील वर्तन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओवरनं पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या प्रल्हाद चौधरीला सेवेतनं निलंबित करण्यात आलंय। प्रल्हाद चौधरी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता। याआधी सुद्धा नवी मुंबईतल्या नटराज बारमधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा बारमध्ये पैसे उडवतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीनं समोर आणल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन झालं होतं। आता मात्र नवी मुंबईतील डान्स बारमध्ये पैशांचं कलेक्शन करणाऱ्या पोलीस कर्मचारी पोटेकर याचं नाव आता समोर आलेलं आहे। वरिष्ठ पोलिसांसाठी बारमधून कलेक्शन करणाऱ्या या पोटेकरचा पर्दाफाश लोकशाही मराठी करणार आहे। प्रश्न मात्र इतकाच आहे की गैरकृत्यामध्ये निलंबित झालेला पोलीस कर्मचारी पुन्हा काही महिन्यातच कामावर कसा काय रुजू होतो। लोकशाही मराठी त्यामुळे पोलिसांना आता विनंती करतेय, नवी मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या डान्स बारमध्ये कलेक्शन करणाऱ्या वरिष्ठ पोलिसांवर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।